आपल्या हातात नकाशा असा काय असा मग आपण कुठून निवडू कुणकडे जाते कुठं वळायचे कुठं थांबायचे कुठं हटेले आपल्याला ठरवता येते कुठं नाश्ता करायचा कुठं चहा घ्यायचा कुठं आराम करायचा कुठं मुक्काम करायचा नकाशा हातात असल्यावर प्रवास सुलभ होता तसा आपला परमार्थाचा प्रवास आहे त्याच्यात आपल्याला नकाशा पाहिजे साधू सांगताना नकाशा रेखाटलेला आहे काय रेखाटलेला आहे हे नकाशाच आहे वेदांत शास्त्राचा नकाशा सांगायला होतो तुम्हाला मी मग या नकाशामध्ये काय कसं करत आहे काय कुठे आहे कोणाची सीमा कोट किती पर्यंत आहे आणि कोण कुठपर्यंत कोण्या स्वरूपात काय कोण्या स्वरूपात काय नाही आत्मा केवळ ज्ञान स्वरूप आहे आत्मा राजूतव ज्ञान मात्रेची भरू अमृतानुभवामध्ये माऊली सांगतात केवळ ज्ञान स्वरूप ज्ञान घन तो आत्मा आहे पण त्या आत्म्याला आत्म्याचं भान होणं हे अज्ञान आता ही मजा असते जो स्वरूपानं ज्ञान स्वरूप आहे त्याला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान असतंय का असू शकत नाही पण या कार्यामुळे जगत कार्य पुढे आल्यामुळे मानावर जात अज्ञानाचा अनुभव नाही पण मानल्याशिवाय भागत नाही अंगात आलेल्या भूताचा अनुभव नाही पण अंगात लागलेल्या मानल्याशिवाय भाग नाही वैद्याला आणल्याशिवाय भाग नाही तुम्ही किती जाणे आमच्याकडे पण बायकोच्या अंगात आला नाही तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहात तुमच्या बायकोच्या अंगात यायला काय करायचं कारण हे काय आले घोडे आले गोटी आले डांगाचे आले गुटक्या लागायल्या सवारी या लागली म्हणल्यावर भूत नसते तुम्हाला माहित आहे पण त्याचं कार्य दिसायला लागले पुढं मग मानव लागतं बरोबर आहे पण त्याला औषध आहे आवडते आहे आणतो काय लिंबू नारळ कोंबडा अरे मग साधू संतांनी केलेले ते त्या भूताला उतारा जसं साधू संतांना सांगितलं का तसं आपलं स्वरूपाच्या ठिकाणी आज्ञाचं नाही सिद्धच होत नाही पण आज्ञानाचं एवढं मोठं ही काय केलं काय केलं तिनं किंवा तेथे ढालगड निर्माण झाली ढालगडाचा अनुभव नाही तिने एवढी ख्याती केली आणि प्रणालिकाशी मने बाहुली आणि अमरपुरी तिची घरपुरी आणि ती गुरु देण्याची कानोबा ती नाही म्हणायला लागली आणि हेच आहे जागतिक घटनाची न केली तिचा अनुभव नाही पण मान्य करावा लागतो स्वीकार करावा लागतो अविद्येचा काय करावा लागतो स्वीकार करावा लागतो म्हणून अविद्या कार्यानुमय आहे कार्यानुमय म्हणजे कार्याहून तिचा अनुमान लागत आहे की ते असलीच पाहिजे आता इथं असलेल्या लाईटचा विद्युतचा तुम्हाला अनुभव आहे का कार्यानुमय लेन आहे का नाही तुम्हाला शॉर्ट लागला कशावर लेन आहे कार्य तिथं कार्य आहे बरोबर दिसायला लागले कार्याहून ते आहे असा अनुमान आहे का प्रत्यक्ष अनुमान कार्यानुमय कार्याहून तिथं काय लागता येत असतो अंदाज लावता येतो अनुमान घ्यायचा ते काय निश्चित आहे पण खोटे आहे का ते नाही ना आता आहे लाईट विद्युत आहे आता ते खोटे आहे का खोटं नाही अनुभव तुम्हाला अनुभवही नाही किंवा तुमका मारायचा विद्युतचा अनुभव आहे का पण आता विद्युत मी आहे म्हणायचं खोटे आहे का अनुभव नसून मुकाट्यानं काय करावं लागतं हे तोंड दाबून मुके असते म्हणजे काहीच मानता येत नाही त्याला अनुभव मानता येत नाही नाही मानता येत नाही म्हणून जी होय ना होय जी विवेकाची नामनस आहे अशा परीची अविद्या कशी जी आहे मानता येत नाही बरं नाही मानत हे निर्माण केलं नाही मानता येत नाही तो ती शिवला नाही आणि वादवर मी झाली तर काय खेळ खेळू साधू संतांची केली काय कामी केली महाराज
पाणी वेगळे तुम्ही काढे का खोटे का म्हणजे त्याचा त्याला संघ नाही अविद्येचा संघ नाही त्याला मायेचा संघ नाही त्याला बरं सर्व झाडाला देऊन मोठं बाळ करून आले जगात मग तो ती शिवला नाही मग शिवला नाही म्हणल्यावर वाण राहिला पाहिजे तो वाण ते पण गर्मी झाली पाहिजे कोण गर्मी झाली काय मारा जातो कावी ती वाण गर्मी झाली पाहिजे बरं व्याधी एखादं पोरग नाही व्याधी 5-25 पोरी ती एका तिनं पातळ द्यावा 25 तास झालो पाठाला पाहिला आपण एक 3 5